हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी भेंडीची कढी करते। मी ते 5-6 भेंडी घेतलेत, 3-3, 6 स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। मी आता त्याला बाजूला ठेवते। आता आपल्याला त्याला मसाला बघायचा आहे। मी 1 वाटी असं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं, हा 1 टोमॅटो, थोडेसे धणे, लसूण मी याच्यात टाकत जाते मिक्सरच्या भांड्यात, धणे। आणि हा माझा मच्छीचा मसाला आहे। फक्त ह्याच्यात मिरची पावडर, धणे वगैरे असं मिक्सरमधून नाही, चक्कीमधून मी मच्छीचा मसाला वेगळा तयार करते। आपण चिकनला वापरतो तो नाही। आता मी 1 चमचा, हा तिखट आहे अशा, मी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला 1 चमचा आणि थोडंसं वर टाकते। थोडीशी हळद आणि आपल्याला हे टोमॅटो, कांदा नाही मी घेतलाय, कांदा नाही ह्याला वापरायचा, आपल्याला फोडणीला वापरायचं आहे। आणि हे मी आता मिक्सरमधून असं बारीक पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक। मग हे पण टाकतात कोथिंबीर, पण कोथिंबीरने याचा कलर बदली होतो, म्हणून मी त्याला हे आता मिक्सरमधून एकदम फाईन पेस्ट करून घेणार आहे। हा आपला मच्छीचा, तुम्ही कढी करा किंवा मच्छीचा मसाला काही करू शकता याच्यामध्ये। तर मी आता हे मिक्सरमधून चांगलं फाईन पेस्ट करून घेते। हे बघा, माझं वाटण अगदी एकदम मस्त असं झालेलं आहे, एकदम बारीक करून घेतलेलं आहे। मी आता इथे फोडणीला घालते। तर मी त्याच्यात तेल टाकते, एक चमचा तेल टाकते। बघू आपल्याला तेल किती लागतंय ते। आणि भेंडीचे मी ना असे तुकडे करून घेतलेले आहेत। भेंडी साफ धुवून पुसून मी असे तुकडे केलेले आहेत। तर आपल्याला ह्याच्यामध्ये पहिले हे भेंडी फ्राय करून घ्यायची या तेलामध्ये। असे तेल तापलं की भेंडी फ्राय करायची पहिले। तोपर्यंत मी ते थोडासा कांदा घेतलाय, अगदी जरासाच, कोथिंबीर आणि कोकम घेतलेत। तुमचे कोकंबीर 4 तुकडे घेतलेत कोकमचे, आपले कोकम कसे असतील त्याच्यावर अवलंबून आहे। कढई तापलेली आहे, आता आपली भेंडी चांगली याच्यावर फ्राय करायची। अगदी तेलामध्ये चांगली अशी फ्राय करायची, तिचा चिकटपणा असा निघून गेला पाहिजे। आपली भेंडी आता चांगली फ्राय झालेली आहे। म्हणजे 2-3 मिनिटं चांगली त्याला फ्राय करून घ्यायची। त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। अशी आपण कच्ची घातली तर त्याला असं चिकटपणा येईल आणि टेस्ट वेगळी लागते, म्हणून आपल्याला अशी फ्राय करून घेते। गॅस कमी करते आणि मी आता ही काढून घेते। तर थोडं तेल कमी झालंय, थोडंसं असं फोडणीला घालते मी थोडंसं तेल, कारण आपल्या मसाल्याला कच्चा मसाला आहे, म्हणून आपल्याला तेलात चांगलं भाजायचं आहे। तेल टाकलं, साधी सोपी कढी आहे। आपल्या डाळीचा कंटाळा आला तर बाबा चल, मला ना आता कंटाळा आलाय डाळ खाऊन खाऊन, तर तुम्ही अशी करून बघा, टोमॅटोची, भेंडीची अशी कढी करून बघा। थोडंसं हिंग घालते, हिंग प्रत्येक गोष्टीला मला लागतोच।
हिंग घातल्यानंतर कांदा चांगला फ्राय करायचा. चांगला कांदा लाल होऊन द्यायचा. तुम्ही कांद्यामध्ये पण अशी भेंडी आधी फ्राय करून नाही घेतलात तर ह्या कांद्यामध्ये पण अशी टाकलात ना, अशी भेंडी कांद्याबरोबर तरी पण चालते. पण मी आधी पहिली फ्राय केली. आपल्या कांद्याबरोबर भेंडी टाकून द्यायची. आपला कांदा चांगला भाजला आहे. आता मी त्याच्यामध्ये आपला हा वाटण टाकते. हा खरा मालवणी वाटण आहे. आमच्याकडे मच्छीचं असंही वाटण असतं. कांदा चांगला, त्याला कांदा पण जास्त वापरायचा नाही. आपला कांदा लाल झालेला आहे चांगला. आता मी हे वाटण टाकते. पाणी घालून चांगली पेस्ट करून घ्यायची. त्याला चांगलं आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आपल्याला किती माणसं आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. तर चांगलं तेल सुटेपर्यंत या वाटणाला भाजायचं आहे. कारण आपल्याला सगळं कच्चं आहे. लसूण, धणे, खोबरं, त्याला आता तेल सुटेपर्यंत चांगलं कच्चेपणा आपल्याला त्याला घालवायचं आहे. म्हणून 2 मिनिटं त्याच्यावर अशी झाकण ठेवतो म्हणजे त्याला चांगला तेल सुटेल आणि आपला कच्चेपणा निघून जाईल. हे बघा आता मी हे उघडून बघते. हे बघा चांगला याला चांगला याचा कच्चेपणा चांगला दूर झालेला आहे. बघा चांगला आपला मसाला भाजला गेला आहे. आता मी याच्यामध्ये हे भांडं धुवून पाणी घेतलंय ते घालते. त्याला चांगलं भाजलं ना तर काय नाही, सगळं कच्चं असतं ना. तर मी हे भांडं याच्या मसाला खूप लागलेला. मी हेच भांडं आता त्याची पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं अगदी पातळ पण नाही करायची आणि घट्ट पण नाही ठेवायची. तर मी याच्यामध्ये हे पाणी घालते. जेवढी आपल्याला कंटिन्यूशन पाहिजे तेवढी आपल्याला पाणी घालायची आणि चांगली त्याला आता उकळी आणून द्यायची मीठ वगैरे टाकून. बस आम्ही अशी मच्छीची पण सेम अशीच कढी करतो. त्याला चांगली उकळी आणून द्यायची, मीठ टाकायचं. कोथिंबीर आणि मी हे 2-3 असे कोकम घेतले. कारण काय माझे घरचे कोकम आहेत, एकदम स्ट्रॉंग आहेत म्हणून मी जास्त वापरत नाही. कारण मी टोमॅटो पण टाकलेलं आहे. आता मी त्याला चांगली उकळी यायला देते. आता मी जरा थोडी त्याला उकळी आणून दिली. आता आपल्या ह्या स्टेजला आपल्याला ती भेंडी घालायची आपण फ्राय केलेली आणि त्याला फक्त आता एक उकळीच काढायची. भेंडी अशी फ्राय केल्यामुळे शिजली गेलेली आहे. याला फक्त आता एक उकळी काढली की आपल्याला भेंडीची कढी आपली तयार झाली. आता कढी आपल्याला किती घट्ट पाहिजे ते आपल्यावर आहे. असं मस्त अशी भेंडीची कढी तयार आहे. अशीच आपण टोमॅटोची पण करू शकतो. आता मी भेंडी घातलेत ना तोच मसाला असेल पण टोमॅटो उकळून मिक्सरला लावून टोमॅटो ओतायचा, मग भेंडीची कढी होऊ शकते. तर याला फक्त एक उकळी काढते आणि गॅस बंद करते. तर एक उकळी आली. भेंडी शिजायला काहीच वेळ लागणार नाही कारण ती फ्राय तेलामध्ये परतलेली होती. ही बघा अशी माझी भेंडीची कढी तयार झाली एकदम मस्त. आधी आपल्याला तोंडाला चव नसेल ना तर अशी आपली मच्छी जे आम्ही लोक कसे नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे मी अशी कढी करते मच्छी टाईप. अशी भेंडीची टोमॅटोचं सार असं म्हणजे छानपैकी असं आपण त्याच मसाल्यामध्ये करून घ्यायचं. मच्छीची आम्ही सेम करतो. याच्यात मी भेंडी सोडले त्याच्यामध्ये आम्ही मच्छी सोडतो. हे बघा माझी भेंडीची कढी तयार आहे. कशी वाटली माझी भेंडीची कढी ती मला सांगा. नवीन चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असे नवीन इथे काय झालं बाई हां असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत बसा. घरगुती अगदी छोटे छोटे व्हिडिओ. चला तर मी याला बंद करते आणि असंच झाकण ठेवून त्याला थोडंसं नॉर्मल व्हायला देते. चला बाय बाय.